नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उद्यम सखीच्या माध्यमातून महिला उद्योजक निर्माण होत आहेत। आमदार महेंद्र दळवी। दिवाळीनंतर रोहा व पेणमध्ये राजकीय फटाके फुटणार। आमदार महेंद्र दळवी। शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागील 3 वर्षांपासून पेण तालुक्यातील विविध महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्याने तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण झाले आहेत, असे गौरवोद्गार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काढले। या मेळाव्याचे उद्घाटन आदिती दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। ते पुढे म्हणाले की उद्यम सखीच्या माध्यमातून उदयास आलेल्या अनेक महिला उद्योजकांच्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे। आज अनेक उद्योजक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून इतरही अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे। हे यश शिवसेना महिला आघाडीच्या आदिती दळवी व अंजली जोगळेकर यांच्या पुढाकाराने आयोजित उद्यम सखी या उपक्रमाचे आहे। पेण तालुक्यात शिवसेना संघटनेचे सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचले असून सर्वसामान्यांमध्ये शिवसेनेची प्रतिमा दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे। येथील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांचे विविध प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवले आहेत। त्यामुळे शिवसेनेची ताकद पेण मतदारसंघात वाढली आहे। दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन नगरपालिका निवडणुका होतील। दिवाळीनंतर रोहा व पेणमध्ये राजकीय फटाके फुटणार यात शंकाच नाही। पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत। निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा। शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा। आपली लढाई जिंकण्यासाठी आहे, त्या दृष्टीने कामाला लागा। आगामी निवडणुकांमध्ये रायगड भगवा फडकवणारच, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिली। पेण येथील महात्मा गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 11 व रविवार दिनांक 12 या 2 दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। उद्योग सखीच्या या उद्योग मेळाव्यात सुमारे 50 महिलांनी सहभाग घेतला आहे। या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे, तालुका प्रमुख तुषार मानकवले, प्रमोद मोरे, वैभव जोगळेकर, विधानसभा संघटक राहुल पाटील, लहू पाटील, तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल, विभाग प्रमुख नरेश शिंदे, नंदकुमार पाटील, शैलेश पाटील, विश्वनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुरेश कोळी, विठोबा काका, रोहन म्हात्रे, सपना देशमुख, वंदना पाशीलकर, रेखा तांडेल, मानसी ढवळे, धनेश बोरेकर, जीवन पाटील, अक्षय पाटील, रमेश भिकावले, अमेय माणकवळे, अशोक वर्तक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधान, सहतृप्ती भोईर, पेण। आपल्याला त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यालयाने खेडेगावात, गावागावात किंवा शहराच्या प्रत्येक आपल्या कानाकडे पोहोच असताना त्या सगळ्यांची मेहनत अतिशय महत्त्वाची आपण सगळ्यांनी बघितलं। आणि खरं तर जिल्हा प्रमुखानंतर नावारूपाला आलो, एक नाही दुसऱ्यांदा मी आमदार झालो। आपली सेवा करण्याची मला संधी दिली आहे। विशेषतः सरकारचा आमदार म्हणून आपली सेवा करत असताना माझं लक्ष देखील या नगरपालिकेमध्ये निश्चित आहे। काही देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न निश्चित करतो। येणाऱ्या काही दिवसात निवडणुकीच्या आता उरलेत, मला दिवाळीनंतर लगेच आचारसंहिता लागेल। पण आपण सगळं जसं आता ह्या कार्यक्रमाला सज्ज झालोय तसेच सज्ज व्हा असं मी सबुरी सल्ला नक्की देईन। कारण शेवटी निवडणूक प्रक्रिया, आपल्या निवडणुकीमध्ये सहभाग द्यायचा आहे। युती, महायुती ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात। शेवटी आपल्या पक्षाची कार्यपद्धती, कार्यप्रणाली म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत, शेवटच्या घरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे तुमचं काम आहे। त्यातच एक राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उठून उभा नक्की राहील असं मला वाटतं। राहुल ताईच्या जागी खूप छान अभ्यास, आमचे रघुजी आहे, दादा आहेत, हे सगळे मान्यवर मंडळी आहेत। गेले कित्येक वर्ष समाजसेवेतनं राजकारण येत असताना अनेकांना साथसोबत घेऊन, बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये भिस्त त्यांच्यावर निश्चित आहे, पक्षाचं बळ त्यांच्या पाठी निश्चित आहे। आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील। मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवलाय, पेणमध्ये देखील वाजवण्याची इच्छा आहे। तर आमची लोक प्रेम करणारी